वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा गावात दारूबंदी करण्याची मागणी महिलांनी केली आहे। गावात देशी विदेशी तसंच हातभट्टीच्या दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। दारू विक्रीमुळे व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढून गावात वाद, तंटे आणि भांडणाच्या घटना वाढत असल्याचं महिलांनी सांगितलंय। त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आमखेडा येथील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। आम्ही आमखेडवर आलो। आमच्या आमखेडमध्ये दारूबंदी झाली पाहिजे। आम्हाला लय त्रास आहे। आमचे लेकरं बाळ उपाशी निघतात। आमच्या घरातले लेकरं नवरे गहू तांदूळ सगळे इकून टिकून करून शेण्या दारू माझ्या घरी नेऊन देतात। आमची दारू बंद झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे। मनाला जिंका जग जिंकाल हे प्रेरणादायी संदेश देणारे पूज्य कुमार स्वामीजी यांची जयंती कुमार स्वामी प्राथमिक विद्या मंदिर उमरगा इथं उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शाळेचे मार्गदर्शक ब्रह्मानंद गायकवाड यांनी कुमार स्वामीजींच्या तपश्चर्या, योग साधना आणि मानव सेवेच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। ज्येष्ठ सहशिक्षक सुभाष कलापे यांनी हे प्रभू प्रसिद्ध ओम मंत्राचे 54 वेळा पठण करून घेतलं। कार्यक्रमाला मुख्याध्यापक कविराज रेड्डी, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते। योग, अध्यात्म, आत्मशुद्धी, मानव सेवा आणि सकारात्मक जीवनसृष्टीचा संदेश विद्यार्थ्यांना देत कार्यक्रमाची सांगता झाली। बीड जिल्ह्यातील केज इथं खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे शरद धिवर यांनी 25 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलंय। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी येडेश्वरी कारखाना परिसरात ध्वजारोहणावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवता केवळ महात्मा गांधी यांची प्रतिमा ठेवण्यात आल्याचा आरोप धिवर यांनी केलाय। ही बाब जाणून बुजून करण्यात आल्याचा आरोप करत खासदार सोनवणे यांच्यावर ठोस कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। प्रशासनाला यापूर्वी निवेदन देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्यानं उपोषण सुरू केल्याचं धिवर यांनी सांगितलंय। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे। त्याला बीड जिल्ह्यातून पाठिंबा मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय। जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा शरद धिवर यांनी दिलाय। गेल्या 2 दिवसापासून केज तहसील कार्यालयाच्या समोर हे आपलं बेमुदत आमरण उपोषण चाललेलं आहे। नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आणि कशा संदर्भात आपण या ठिकाणी बसलेला आहात? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी शरद धिवर, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता। स्वातंत्र्य दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणीवपूर्वक बीड जिल्ह्याचे खासदार वेळोवेळी 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाणीवपूर्वक त्यांना टाळाटाळी केलेला आहे। याबद्दल आम्ही 20 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं। त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलं होतं की बीड जिल्ह्याचे खासदार हे जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळ करतात। या संदर्भामध्ये अट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा। दुसरा मुद्दा म्हणजे 26 जानेवारी असेल त्यावेळेस सुद्धा महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांना टाळाटाळ केली होती। या संदर्भात ही आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि या निवेदनानुसार तहसीलदार साहेबांनी आमची तात्काळ दखल घेतली आणि दखलीनुसार त्यांनी तात्काळ साखर आयुक्तालय असतील, साखर संचालक असतील यांना हे पत्र पुढे पाठवण्याचं काम तहसीलदार साहेबांनी केलं। परंतु अद्यापही पत्र दिल्याच्या नंतर माननीय तहसीलदार साहेबांनी साखर संचालक यांना तात्काळ पत्र पाठवले, तसेच येडेश्वरी साखर कारखाना संचालक यांना सुद्धा हे पत्र पाठवले। अद्यापही येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक असतील व साखर कारखान्याचे संचालक असतील तसेच आयुक्तालय असतील अद्यापही कुठला आम्हाला मेसेज किंवा ईमेलद्वारे किंवा आम्हाला कळण्यात नाही आलं। याच्याबद्दल आमची खंत व्यक्त आहे। त्याच्यामुळे आमचं उपोषण सुरूच आहे। तरी या उपोषणाची दखल तात्काळ जर नाही घेतली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आताच आपण म्हणलात की बीड जिल्ह्याचे खासदार येडेश्वरी साखर कारखाना त्यांचा स्वतःचा आहे आणि 26 जानेवारी असेल अथवा 15 ऑगस्ट असेल या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक फोटो ठेवून त्यांचं पूजन करत नाहीत। मग नेमक्या आपला प्रमुख अजेंडा काय आहे या उपोषणाचा? उपोषणाचा प्रमुख अजेंडा असा आहे
की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे जाणीवपूर्वक महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो टाळाटाळी करतात. विषय मुद्दा एवढा आहे की आम्ही त्यांच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. अद्यापही हा गुन्हा नोंद झाला नाही. त्याच्यामुळं पुढची कारवाई आमची सुरू राहील. आपण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅनरवर असा मजकूर आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन करत आहात वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने. तर आपण आपल्या पक्षश्रेष्ठींना याबाबत काही कळवलेलं आहे का? हो, नक्कीच. याची आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील पातोडे सर, कवटेकर सर असतील, जिल्हाध्यक्ष असतील आणि आमची तालुक्याची सर्व टीम असतील, यांच्या अनुषंगाने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी यांनी या 2 दिवसात आपल्या उपोषणाला भेट देऊन आपल्याला उपोषण मागे घेण्यासाठी काही विनंती करण्यात आलेली आहे का? काय आपल्या उपोषणाची दखल घेतली का? अद्यापही असं काही अजून घडलेलं नाही. आमची कोणी दखल घेतली नाही. त्याच्यामुळं आमचा हा लढा सुरू राहील. बरं, या ठिकाणी तुम्हाला पोलीस संरक्षण मिळत आहे का? हो, पोलीस संरक्षण आहे. आपल्या आरोग्याची दखल घेण्यासाठी डॉक्टर त्यांची टीम काय इथे येते का तुमचे? हो, वेळोवेळी तपासणी ठेवतात. आपण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहात आणि आपले सहकारी शरद दिवार हे गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. नेमकं काय मागणी आहेत, काय सांगाल त्याबद्दल? ज्या बजरंग बाप्पाला संविधानिक अधिकाऱ्याने खासदार पदावर बसवलं आहे, त्याच बजरंग बाप्पाच्या कारखान्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावलेली नाही. त्यामुळे आमचे मित्र शरद दिवार हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शरद दिवार हे उपोषण सोडणार नाहीत. आणि जर शरद दिवार यांच्या जीवास काही झालं तर याची पूर्णपणे जबाबदार बजरंग बाप्पा सोनवणे राहतील आणि त्यांचा कारखाना येडेश्वरी कारखाना राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा निकामी असल्याचा आरोप माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी केलाय. डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. गारगोटी येथील सुभाष मुलचंद राठोड या युवकाला रुग्णालयात योग्य उपचार आणि ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा दावा राजपूत यांनी केलाय. वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता असा आरोप त्यांनी केलाय. या घटनेला त्यांनी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलंय. आरोग्य यंत्रणा नागरिकांच्या जीवनाशी खेळत आहे का असा सवाल उपस्थित करत रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. नमस्कार. आज मी गारगोटी तांडा तालुका कन्नड येथे सुभाष मुलचंद राठोड याचं अपघाती निधन झालं आणि अपघात झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये आला, त्याचा जीव गेलेला नव्हता. त्याचं ऑक्सिजनच्या मुळे त्याच्यावर देखरेख न केल्यामुळं डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन न घेतल्यामुळं त्याला संभाजीनगरला पाठवण्याकरता असो का ऑक्सिजनची ट्रीटमेंट असो का ऑक्सिजन देऊन औषधा गोळीचा उपचार करण्याकरता त्याचं तात्काळ त्याची दखल न घेतल्यामुळं त्याचा जीव चालला गेला. मी आपल्या शासनाला, सर्व डॉक्टर अधिकाऱ्यांना, सर्व अधिकारी वर्गांना विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये एक प्रतिनिधी आहे की नाही आहे, अधिकारी आहे की नाही आहे. माग सुद्धा ह्याच आपल्या पिशोर रोडच्या खांडीमध्ये एक ट्रक पलटी झाली, ऊसाची ट्रक भरलेली ट्रक पलटी झाली. त्याच्यावर ऊस तोड कामगार होते. 6 कामगार रात्री संध्याकाळी 10 वाजता 9 वाजता गाडी ट्रक पलटी झाली आणि त्याच्यामध्ये 6 कामगार मृत्युमुखी पडले. आणि त्या विशेष कारण म्हणजे असं का त्या 6 कामगारांना लोकांना ट्रकच्या खाली दबलेले होते आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात नेलं नाही. तडपून एक्सपायर झाले. सातकुंड तांड्याचे होते, बेलखेडा तांड्याचे होते. एक साधा फोन सुद्धा कोणी उचलला नाही, प्रतिनिधींनी उचलला नाही. हे सुद्धा ग्रामीण रुग्णालय, जे कन्नड ग्रामीण रुग्णालय याचा अध्यक्ष आमदार असतो, पदसिद्ध अध्यक्ष आमदार असतो. मी आमदारांवर टीका करत नाही,
पण आमदाराची पण जबाबदारी असते का तिथं ऑक्सिजन आहे का नाही आहे, गाडी आहे का नाही आहे, किंवा एखादी सर्पडोस झाला, मी फोन करतो तिथं तर सर्पडोसचं सुद्धा स्नेकचं त्याचं इंजेक्शन सुद्धा मिळत नाही, अवेलेबल नाही. मग आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कन्नडमध्ये एखाद्याचा जीव म्हणजे काय, एखादी म्हणजे काही मांजर पिल्लूचा जीव आहे का त्याचं, एखादी व्यक्तीच एक्सपायर होतो आणि तरी आपण दखल घेत नाही. तर मी सर्व अधिकाऱ्यांना, सर्व डॉक्टर लोकांना, सर्वांना विनंती करतो की याच्या पुढे कोणतीही काळजी घ्या. माग सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये किशोर गावाचा मुलगा होऊन गेला, 2-3 दिवस पथक सुद्धा आलं नाही. आपल्या गरड्या गावाचा एक व्यक्ती पुरात वाहून गेला, तरी कमीत कमी 2 दिवस कोणतं अधिकारी इथे आले नाही, पथक आलं नाही. शेवटी आम्हाला इथे तर यावं लागलं आणि येऊन आल्यानंतर सर्व देखरेखीने पाहिलं, पथकने नंतर शोधलं, तेव्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी तो व्यक्ती सापडला. हे हे या तालुक्यामध्ये प्रतिनिधी आहे की नाही आहे, कोण आहे की नाही आहे, कोण काळजी घेणार? मी विनंती करतो सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा थोडं सतर्क राहा. दवाखान्यामध्ये ऑक्सिजनच्या बॉटल तयार ठेवा. कारण की मी आमदार असताना तिथं कोविडच्या काळामध्ये कमीत कमी 3.5 कोटी रुपयाचं ऑक्सिजनचा प्लांट तिथं ग्रामीण रुग्णालयात बसवलेला मी. तो कशा करता माणूस बसवलेला आहे तो? त्याचं काम काय का, त्या ऑक्सिजनच्या बॉटल भरून ठेवायला पाहिजे तुम्ही. कमीत कमी 10-20 बॉटल तिथं तयार ठेवायला पाहिजे. ग्रामीण रुग्णाला 2 गाड्या दिलेल्या आहे मी. प्रत्येक PSC सेंटरला 2-2 गाड्या माझ्या आमदार निधीतून दिलेल्या आहे. आमदार गाड्या तिथं तयार ठेवायला पाहिजे. माणूस तडपून एक्सपायर होतोय आणि तरी तुम्ही तिथं गाडी पाठवत नाहीये. आणि एक दवाखान्यात 8-8, 9-9 डॉक्टर आहे. प्रत्येक वेगळ्या विभागाचे डॉक्टर आहे. तिथं डॉक्टरांनी काळजी घ्यायला पाहिजे. असं एखाद्याचा जीव जातो, एखादी लहान मुलं असतात, त्या मुलांनी कुठं जायचं? त्यांना बाप कुठं भेटणार आहे आता जीवनामध्ये येऊन? तर मी विनंती करतो आपल्या सर्व शासनांना, आपल्या कन्नडच्या पूर्ण अधिकाऱ्यांना, वर्गांना, सर्वांना की दवाखान्यामध्ये असो, सर्व असो, नाही तर आता जर याच्या पुढे काही झालं तसं, तर आम्ही स्वतः तिथं उपोषणला बसेल, आंदोलन करणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही असं बाकीचे आम्ही पण सेवक आहे, तुम्ही पण सेवक आहे जनतेचे. आपल्याला योग्य पद्धतीने काम करावं लागेल. लक्ष ठेवावं लागेल. या मतदारसंघामध्ये प्रतिनिधी आहे की नाही आहे. विकासाच्या बद्दल बोलत नाही मी, विकास तर दिसू राहिला आपल्याला, काय विकास होतोय आपला, पण कमीत कमी दवाखान्याकडे लक्ष द्या. सर्वांना विनंती करतो मी, प्रतिनिधी पासून तर अधिकाऱ्यांपासून तर चपराशीपर्यंत सर्वांना विनंती करतो का तसं घडू देऊ नका याच्या पुढं. इतके बोलून 2 शब्द संपवतो. प्रणाम. सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या सुसज्ज इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. 5वी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 350 विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित आणि प्रयोगशील शिक्षणावर भर देत उपलब्ध डिजिटल सुविधा, प्रयोगशाळा आणि टिंक लॅबचा प्रभावी वापर करावा असं आवाहन केलंय. ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार सुविधा मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. शाळेसाठी संरक्षण भिंत, CCTV व्यवस्था आणि रस्त्याच्या कामाची मागणीही यावेळी करण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लता वाकळे, नगराध्यक्ष, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेडच्या लोहा तालुक्यात बोगस AI न्यूज आणि अनधिकृत YouTube पत्रकारितेच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या तक्रारी पुढे आल्यात. या प्रकरणी लोहा तालुक्यातील पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस पत्रकारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लोहा तहसील आणि पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात काही जणांकडे शासनमान्य वर्तमानपत्र, RNI नोंदणी किंवा DVP यादीतील नोंद नसतानाही पत्रकार असल्याचं सांगून शासकीय कार्यालयांमध्ये बातम्यांच्या नावाखाली दबाव निर्माण केला जातोय असा आरोप केला जातोय. तसंच काही जणांकडून अधिकारी कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय. या सर्व प्रकरणांची वस्तुनिष्ठ चौकशी करून बोगस आणि उपद्रवी पत्रकारितेला आळा घालण्यासाठी नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील महिलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कृतज्ञतेपोटी तब्बल 1 लाख राख्या पाठवण्यात येणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येतोय. दक्षिण सोलापुरातील प्रतापनगर तांड्यावरून 5,000 राख्या जमा करण्यात आल्यात. लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या राख्या पाठवण्यात येत असल्याचं महिलांनी सांगितलंय. जिल्ह्यातील विविध भागातून जमा झालेल्या राख्या मुंबईला पाठवण्यात येणार आहेत. ताई, काय सांगाल, नेमका काय संकल्प केलेला आहे आणि काय धारणा आहे?
मी ममता हिरालाल पवार उर्फ ममता सूरज राठोड प्रतापनगर येथून बोलत आहे. आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्यासाठी लाडक्या बहिणीकडून एक ओवाळणी म्हणून आम्ही देत आहोत. तर त्यांनी उद्या प्रकाश भाऊ यांनी सोलापूर येथून घेऊन जाणार आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 1 लाख राखी आम्ही जमा केलेला आहोत. तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेब त्यांनी स्वीकारावे. जय महाराष्ट्र. उल्हासनगर महापालिका शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं नाही. त्यामुळे भाजप नगरसेविका सुचित्रा सिंग आक्रमक झाल्यात. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नासाठी त्यांनी उल्हासनगर महापालिका प्रशासनाविरोधात विशाल मोर्चा काढला. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील नगरसेविकेनंच महापालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढल्यानं हा विषय चर्चेचा ठरलाय. यापूर्वी पत्रव्यवहार करूनही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं नसल्याचा आरोप सुचित्रा सिंग यांनी केलाय. मोर्चा दरम्यान त्यांनी अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांची भेट घेत विद्यार्थ्यांना तातडीनं शैक्षणिक साहित्य देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रशासनाकडून लवकरात लवकर साहित्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. मात्र आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतलं नसून स्थगित केलं असल्याचं सुचित्रा सिंग यांनी स्पष्ट केलंय. साहित्य मिळालं नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. जो गौर गरीब बच्चे उल्हासनगर महानगर पालिका के 21 स्कूलों में पढ़ते हैं उनके लिए ये हमने आंदोलन किया था, जिसमें हमारी नगर सेविका सुचित्रा सिंह जी ने हमारे उप महापौर अमर लुंड जी, माजी अध्यक्ष प्रदीप रामचंदानी जी, बाकी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने मिलकर ये मोर्चा निकाला था उल्हासनगर महानगर पालिका के ऊपर कि अप्रैल महीने में अगर टेंडर कॉल होता था तो जून में बच्चों को किताबें, नोटबुक्स और उनके यूनिफॉर्म्स और ज्योमेट्री बॉक्स और बस्ता और बाकी सब रेनकोट वगैरह मिल जाते थे. लेकिन ये प्रशासन का हलजी पड़ा है, ये उनकी सुस्ती है, उनकी लापरवाही है कि उन्होंने वक्त पे कार्रवाई नहीं की और जिसका जो है भुगतान जो है हमारे बच्चों को पढ़ाई के लिए होना पड़ रहा है. आज मोर्चे के बाद हम लोग जब भी एडिशनल कमिश्नर धीरज चौहान जी से मिले तो उन्होंने आश्वासन दिया कि 15 दिन के अंदर हम लोग सभी को किताबें, कापियाँ, नोटबुक, बस्ते सब बांट देंगे. देखिए, प्रशासन जिस तरह से चल रहा है तो हम भले सत्ता में हैं, लेकिन प्रशासन अगर कहीं ढिलाई बरत रहा है तो हमारा फर्ज बनता है कि प्रशासन को जगाने के लिए आंदोलन भी करें. स्टैंडिंग कमेटी में मैंने ये विषय उठाया था, उस टाइम पे भी उन्होंने आश्वासन दिया था कि 15 दिन के अंदर हम लोग इनको सब बस्ते, किताब, कापियाँ दे देंगे, लेकिन वो पूरा नहीं हुआ करके हमको आंदोलन करना पड़ा. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांची चंदगड तालुक्यातील दौऱ्यादरम्यान भेट घेतली. गोकुळची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवावी अशी भूमिका आमदार शिवाजी पाटील यांनी यापूर्वी घेतली होती. तर सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आहे. तालुकानिहाय दौरे आणि ठरावधारकांच्या भेटीगाठी सुरू असतानाच झालेल्या या भेटीमुळे गोकुळच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता होत आहे. भेटीत नेमकं काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. गोकुळचा बाप हा दूध उत्पादक आहे. कोण एकटा माणूस गोकुळचा बाप असू शकत नाही. आता काय चाललंय की सगळं आम्हीच केलं असं काही लोकांना वाटते की सगळं आम्ही म्हणजेच पारडं एका बाजूला, आम्ही म्हणजेच असं होत नाही. शेवटी दूध उत्पादक मतदार आहे, तो या गोकुळचा बाप आहे. तो धारा काढतो, शेणामोतात हात घालतो. आमच्या भगिनी त्या ठिकाणी दूध घालतात, शेणामोतात हात घालतात. त्या खऱ्या अर्थाने या गोकुळच्या आश्रयदाता आहेत किंवा गोकुळचे खऱ्या अर्थानं बाप हा दूध उत्पादक आहे. महायुतीमध्ये पक्षांची साहेब सध्या भाऊगर्दी आहे आणि तिथं नाराजी निश्चितपणे होणारच. त्या नाराजीमध्ये आता सध्या आज काही माहीत नाही काय होणार, कारण की सगळं माहितीतलं आपण बघितलं तर सगळे निर्णय होणार असं आम्हाला पेपरमधनं ऐकायला मिळते. तेव्हा आज त्याच्यावर मी काही वक्तव्य करणार नाही. उद्या 15 दिवसानंतर 20 दिवसानं ज्यावेळी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम लागेल, सुप्रीम कोर्टामुळे 60 दिवसात निवडणूक घेण्याचा आदेश आम्ही सुप्रीम कोर्टाकडून घेतलेला आहे. त्यामुळे आता ती निवडणूक लवकर लागावी आणि दूध उत्पादकाला एकदा लोकप्रतिनिधी किंवा निवडून दिलेले संचालक मंडळ निवडून देण्याचं
मुभा असावी अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, गडिंग्लज वगैरे तुमचा दौरा आता पूर्ण होत आला सर. काय लोकांच्या मध्ये काय नाही, लोकांचा प्रतिसाद आहे चांगला. राजकारण विरहित गोकुळ असला पाहिजे अशी लोकांची भूमिका आहे. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो कारभार केला, 14 रुपये दरवाढ म्हशीला दिली, गाईला 10 रुपये दरवाढ दिली आणि राजकारण विरहित गोकुळ ठेवण्याचं काम आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून लोकांच्याकडून माझ्याबद्दल अपेक्षा आहेत की त्याच पद्धतीचा कारभार या ठिकाणी व्हावा. काही सूचनाही लोक देत आहेत, त्या सूचनांचा देखील आम्ही विचार करू. निश्चितपणे सत्ता आल्यानंतर या ठिकाणी करू. नवी मुंबईत नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पावसाळ्यात मासेमारी बंद झाल्यानंतर नारळी पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात केली जाते. या निमित्त कोळी बांधवांनी दिवाळे गावात पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी केली. ढोल बँजोच्या गजरात नाचत आणि जल्लोष करत कोळी बांधव समुद्रात गेले आणि पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण केला. वर्षभरापासून या सणाची वाट पाहणाऱ्या कोळी बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलांनी या सोहळ्यात सहभागी होत आनंद साजरा केला. नमस्कार मंडळी, मी योगिता कोळी. तर आज आम्ही आहोत दिवाळे कोळीवाड्यात. तर आज आहे नारळी पौर्णिमा. तर प्रथमच नारळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नारळी पौर्णिमा बोललं तर कोळ्यांचा एक सोन्याचा दिवस असतो. या दिवशी दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण केला जातो व प्रार्थना केली जाते की हे दर्या राजा शांत हो आणि आम्हा कोळ्यांचं नागवाचं दर्या राजात जे काही जीवन आहे त्याचं तू रक्षण कर आणि कोळी बांधवांना भरभरून मच्छी दे आणि त्यांचं रक्षण कर. हे आता आम्ही सेलिब्रेट करतो. हे 12वं वर्ष आहे जे आम्ही नारळी पौर्णिमा खूप जल्लोषात मोठ्या उत्साहात साजरा करतो. पूर्ण जर तुम्ही बघत असाल गाव पूर्ण आमचे नाकवा नाकवीन पूर्ण सजले आहेत. पूर्ण पारंपरिक वेशभूषात आम्ही आलो आहोत आणि पूर्ण गाव पूर्ण लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत या समारंभात सहभागी असतात आणि खूप जल्लोषाने डान्स असतात. आपले सर्व कोळी पारंपरिक नृत्य त्याच्यावर साजरे केले जातात. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.